अनेकदा सोशल मीडियावर काही जण आपल्या आईचं आणि वडिलांचं नाव आपल्या नावात लावत असल्याचं आपण पाहतो। तर गेल्या काही दिवसात अधिकृत कागदपत्रांवर देखील आई आणि वडिलांचं नाव संपूर्ण नावात लावण्याचा कल तरुणाईमध्ये दिसून येतोय। अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये एक मोठी घोषणा केली। मुलामुलींच्या नावामध्ये आधी आईंचं नाव लावा, नंतर वडिलांचं नाव लावा, अशी घोषणा अजित पवारांनी केली। इथून पुढे अजित अनंतराव पवार असं नाव दिलं जायचं। कुठलंही जन्माला मूल आल्यानंतर त्या मुलाचं नाव, नंतर वडिलांचं नाव, नंतर आडनाव। आता आपण नवीन निर्णय घेतलेला आहे की इथून पुढं मुलाचं किंवा मुलीचं नाव, त्याच्यानंतर आईचं नाव, नंतर बापाचं नाव आणि नंतर आडनाव। कारण शेवटी महिला देखील समाजातला एक महत्त्वाचा घटक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।